काव्या मुळातच समजली होती की प्रकरण मिटल्यावर तो कुणाला तरी पाठवून तिला घाबरवेल आणि ती उगाच मॉलमधून काहीतरी खरेदी करून मोकळी होईल. पण आता रुद्र नेहमीप्रमाणे थेट आणि थंड. त्याने कोणतीही भूमिका न घेता फोन कट केला. नायरा तिला आश्चर्यचकित नजरेने बघत होती. ती फक्त एक फोन करते आणि स्वतःला गायकवाड कुटुंबाची सून म्हणते. गायकवाड कुटुंब नावाजलेलं उद्योगपती कुटुंब. नायराने याचा मागोवा घेतला होता, पण कधीही तिथे लग्नाचं स्थळ ओपन नव्हतं. म्हणूनच तिचं कुटुंब शिवाय कुटुंबाशी संबंध लावायला विचार करत होते. फक्त एक व्यक्ती, रुद्र. पण कोणीही त्याला विचारात घेतलं नव्हतं, कारण रुद्र म्हणजे एकदम अनभिषिक्त सम्राट. एकदा कुणी लग्नाचं स्थळ काढलं होतं आणि त्या मुलीला तो इतक्या वाईट पद्धतीने झिडकारून गेला होता की तिचं पुढचं लग्न मोडलं. तेव्हापासून रुद्र कोणालाही माफ करत नाही हे सगळ्यांना ठाऊक झालं होतं. पण नायराच्या मनात त्याचं नावही नव्हतं तोपर्यंत. आता मात्र समोरून येणारी उंच रुबाबदार आकृती पाहून तिचं रंग थरथरलं. रुद्र सुरक्षारक्षकांनी देखील लगेच वाकून नमस्कार केला. कुणीही त्याच्या डोळ्यांमध्ये नजर घालायचं धाडस केलं नाही. नायरा दचकून मागे सरकली. समोर उभा असलेला रुद्र, हो तोच होता. तिने त्याला टीव्हीवर पाहिलं होतं, पण प्रत्यक्षात इतका भीषण आणि आकर्षक वाटेल असं तिला वाटलं नव्हतं. ही बाई म्हणते की ती रुद्रची बायको आहे. रुद्रच्या भुवया हलक्या. तो थेट आत गेला आणि तिथं उभ्या असलेल्या काव्याकडे पाहिलं. त्याच्या हातात खरेदीच्या बॅग्स. थोडीशी घाबरलेली पण तरी आत्मविश्वासाचा हलकासा थर चेहऱ्यावर. इथे काय सुरू आहे? रुद्रने विचारलं. अभिजित, जो अथर्व डिझायनर्स या कंपनीत डिझायनर्स होता, पुढे आला. तो काव्याशी बोलताना रुद्रला पूर्वी पाहिलं होतं, पण तेव्हा काही संबंध असतील असं वाटलं नव्हतं. काव्याला कोणी थांबवलंय का? रुद्रने विचारलं. तो तिच्याजवळ गेला आणि सगळ्यांकडे नजर फिरवून पुन्हा विचारलं, कोणी? नायरा घाबरत म्हणाली. ती काहीतरी चोरत होती. अभिजित पटकन मध्ये आला. नाही हो, सगळा गैरसमज आहे. माझी बहीण. नायराने थोडा गोंधळ केला. बरोबर ना नायरा? रुद्रने थंड आवाजात विचारलं. माझ्या बायकोवर चोरीचा आरोप केला आणि हे गैरसमज म्हणून सोडून द्यायचं? नायरा थोडी मागे सरली. अभिजितकडे पाहून कुजबुजली. दादा. अभिजितने एक दीर्घ श्वास घेतला. गायकवाड साहेब, माझ्या बहिणीचं चुकलं आहे. तुम्ही सांगा काय शिक्षा द्यायची? रुद्रने काव्याच्या हातातल्या पिवळ्या गुलाबी बॅग्सकडे पाहिलं. त्यात गिफ्ट आहे का? त्याला वाटलं होतं की काहीतरी त्याच्यासाठी घेणार आहे, पण त्या बॅग्स बघून त्याच्या मनात शंका आली. चेहऱ्यावर अपराधी भाव दिसला. रुद्र थोडा चिडला. मी स्वतःला झिजवत आलो आणि ही खरी गोष्ट लपवते. नायरा माफी मागेल समोरासमोर इतकंच. काव्याचे डोळे विस्फारले. तुला काय हवं आहे अजून? ती समाजमाध्यमावर जाहीर माफी मागेल. इंस्टाग्राम, व्हॉट्सअप स्टेटस सगळीकडे. हे ऐकतात नायरा जवळजवळ रडायला लागली. माझे सगळे मित्र श्रीमंत आहेत. मी नुकतीच अमेरिकेतून आली आहे आणि तुम्ही मला? काव्याने मध्येच थांबत म्हटलं. आम्हाला चोरीचा आरोप करताना तू हे का नाही विचारात घेतलंस? रुद्रने शांतपणे नजर फिरवल्या. काव्या बोलताना इतके आत्मविश्वासाने भांडते हे तू विसरलाच होता. झालं, ठरलं. नाही दादा, नायरा म्हणाली. रुद्रने तीव्र नजर टाकत विचारलं. तू म्हणालीस ना पुण्यात आली आहेस माझ्याशी पंगा घ्यायला? अभिजित लगेच तिला बाजूला ओढून म्हणाला. नायरा शहाणी हो. हे गायकवाड कुटुंब आहे. आपण परवडू शकत नाही त्यांना. नायरा चिडून पण लाजून मान डोलावली. ठीक आहे, लिहिते. काव्याने हसत म्हटलं. आत्ताच लिही. सगळ्यांच्या समोर नायराने माफीचा मजकूर लिहिला आणि व्हॉट्सअप, इंस्टाग्राम आणि फेसबुकवर तो पोस्ट केला. काव्याने समाधानाने मान हलवली. अगदी योग्य केलं. अभिजित म्हणाला. सॉरी इंजिनियर काव्या. कधी प्रत्यक्ष भेटलो तर माफीनामा देईन. रुद्रकडे वळून, रुद्रसाहेब, तुमचा वेळ गेला, माफ करा. सुरक्षारक्षक ताबडतोब निघून गेले. मनातल्या मनात विचार करत, आम्ही तर गायकवाड कुटुंबाच्या सुनेलाच चोर समजलं. दिव्या आनंदात उड्या मारत म्हणाली. वा, तिने खरंच पोस्ट केलं. मजा आली ना? काव्याने डोळा मारत हसत विचारलं. तिला सगळ्यांसमोर झुकवलं. समाधान झालं? हो ग, हे तर मॉल विकत घेण्यापेक्षा भारी वाटतंय. इतक्यात रुद्रने उपरोधिकपणे विचारलं. तू म्हणाली होतीस ना माझ्यासाठी गिफ्ट आहे? काव्या थोडीशी गोंधळून म्हणाली. ती मी नुकतीच घेतली होती.
दिव्या, तुझ्या लक्षात आहे का? दिव्या तिच्या नकली बॅग शोधण्याकडे थोडं दुर्लक्ष करतं. थेट विचारते, कधी घेतलीस? मला कसं काहीच माहीत नव्हतं. काव्याचा चेहरा काळवंडला. तिच्या नजरेत चिडचिड स्पष्ट दिसत होती. तिला उमगलं की तिच्या तोंडून शब्द चुकीचे निघाले होते. अरे माझं चुकलं काव्या, आठवलं. हो, खरंच घेतली होतीस. दिव्या पटकन सावरते. बस. रुद्रने दोघींना थंड आवाजात झापलं आणि कोणतीही प्रतिक्रिया न देता बाहेर निघून गेला. रुद्र, काव्याने घाबरून हाक मारली आणि त्याच्या मागे धाव घेतली. रुद्र वेगात चालत होता. त्याच्या मागे चालताना काव्याला दम लागला. रुद्र, माझा हेतू फसवण्याचा नव्हता. अरे देवा, पोट दुखतंय. रुद्र थबकला. तिच्या नुकत्याच झालेल्या अपघाताची आठवण झाली. तो थोडा मागे फिरला. हा, तू नेहमीच असं म्हणतेस. काव्याने थकलेल्या सुरात उत्तर दिलं. माझी चूक झाली. मी तुझ्यासाठी एक खास भेट घेणार होते, पण वेळच नाही मिळाला. नायरा सुद्धा मध्ये आली. तिचा राग. दिव्या अजून सावरलेली नाहीये म्हणून तिला थोडं समाधान मिळावं म्हणूनच मला तसं काही वेळ नव्हतं. रुद्र तिच्याकडे बघत होता. तिच्या बोलण्यातली खरेखुरी ओळखण कठीण होतं. वा, कारण देण्यात तरी तू मास्टर आहेस. खरं सांगतेस? दिव्या आनंदी दिसली ना? रुद्रने तिच्याकडे दुर्लक्ष करत कारमध्ये बसून घेतलं. काव्या गाडीच्या मागे काही क्षण उभी राहिली. तिच्या डोळ्यात पश्चाताप होता. मी त्याला झोपायला मदत करायचं ठरवलं होतं, पण आता त्याचं मन अजून दुखावलं. दिव्या तिच्या मागे आली. काय झालं आता? परत एकदा रुद्राला त्रास दिलास वाटतं. तू खरंच असं खोटं बोलणं टाळायला हवं. माझ्याकडे खरंच वेळ नव्हता. मला वाटलं रुद्र कुणाला तरी पाठवेल आणि मग मी भेट घ्यायला जाईल. दिव्याने डोकं हलवून सांगितलं, अगं एक काम कर, एक खास तुझ्या हातांनी तयार केलेली भेट दे त्याला आणि माफी माग नीट. काव्या म्हणाली, तो माफ करेल का? तो तर एका गोष्टीवरून वर्षभर मनात ठेवतो, पण प्रयत्न नको का करायला? दुसरीकडे नायराला अपमानित वाटत होतं. तिने तिच्या इंस्टाग्रामवर टाकलेली माफीनामा पोस्ट काढून टाकली आणि मोबाईल बंद केला. तेवढ्यात मागून आवाज आला, मिस नायरा. ती वळली आणि तिथे सानिया हसत उभी होती. तू? नायरा खवखवून म्हणाली, माझी थट्टा करायला आली आहेस का? सानियाने एक हलके हसत उत्तर दिलं, कसली थट्टा गं? मी सुद्धा काव्याला ओळखते, पण ती जशी स्वतःला दाखवते तशी अजिबात नाही. पण ती म्हणते ती रुद्रची बायको आहे आणि आज रुद्र तिच्यासाठी आला सुद्धा. सानिया जवळ आली. तिचा चेहरा आता अधिक गंभीर होता. ती खोटं बोलते. रुद्र तिला अजिबात सहन करत नाही. फक्त एक कुटुंबीय समारंभासाठी ती काही दिवस तिथे राहते. नायरा चकित झाली. खरंच? हो, आणि आज तिने कोणतं तरी नाटक केलं असणार हे तुला कळालंच पाहिजे. ती आपली सामायिक शत्रू आहे. सानिया तिच्याकडे पाहत थोडं हसली. म्हणजे आपण दोघे एकत्र येणं हे सुद्धा नशिबाच असेल. काव्या घरी विचार करत बसली होती. काय देऊ रुद्रला? तिने ठरवलं, पैसे नसले तरी मनापासून काहीतरी तयार करायचं. तिने बाजारातून लेदर, धागे, सुई वगैरे सामान आणलं आणि स्वतःचं एक वॉलेट बनवायला घेतलं. संध्याकाळी रुद्र परत आला, पण काव्या नेहमीसारखी त्याची वाट बघत नव्हती. ही अशी काळजी घेते माझी. निद्रानाशावर उपाय वगैरे काय फक्त बोलण्यापुरते होते का? रुद्र चिडून आपल्या खोलीत गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने पाहिलं, काव्या थकलेली, डोळ्यात झोप नाही, तरीही स्वयंपाकघरात काम करत होती. काव्या, तुला हे करायचं नसेल तर जा झोपायला. मी कुणालाही बाई म्हणून ठेवलेलं नाही. रुद्र ओरडला आणि टेबल आवरून बाहेर गेला. काव्या घाबरून म्हणाली, रुद्र, मी तुझी सेवा करत होते. मी फक्त थोडी थकले आहे. कंपनीत रुद्र ऑफिसमध्ये पोहोचला. तेवढ्या सानिया त्याच्यापाशी आली. रुद्र, आज नवी दिल्लीतील देशपांडे ग्रुप डिनर देतोय. त्यांना इथल्या प्रतिष्ठित कुटुंबाशी ओळख करायची. या तू येशील ना? रुद्र विचारात पडला. देशपांडे ग्रुपने अलीकडे खूप गुंतवणूक सुरू केली होती. गायकवाड कुटुंब इतकं सामर्थ्यवान मानलं जात होतं. ठीक आहे, येतो. सानिया हसून म्हणाली, छान, मग मी वाट बघते. आज व्हॅलेंटाईन डे होता. रुद्रने तिच्यासोबत बाहेर जाण्याचं मान्य करणं याचा अर्थ स्पष्ट होता. माधव जवळ आला. सर, तुम्ही मी सानियासोबत आज का?